नमस्कार, मी ईशा जगताप हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे। या विशेष कार्यक्रमातून आपण वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांविषयी आणि त्यांवरील उपचारांविषयी अगदी सविस्तर असं मार्गदर्शन मिळवतो। आपलं वय जसजसं वाढत जातं तसतशी विविध दुखणी आपल्या शरीराला जडत जातात। सर्वाधिक त्रासदायक ठरते ती सांधेदुखी आणि गुडघेदुखी। पण आता अजिबात काळजी नसावी, कारण या दोन्ही दुखण्यांवर आता अत्यंत अत्याधुनिक अशा विविध उपचार पद्धती उपलब्ध आहेत। त्यापैकीच आज आपण जाणून घेणार आहोत रोबोटिक टोटल नी रिप्लेसमेंट विषयी, आणि ज्याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत नवी मुंबईतील प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर रोहन भिवगडे। नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। नमस्कार, थँक्यू। चर्चेला सुरुवात करूया डॉक्टरांसोबत। तत्पूर्वी त्यांची ओळख करून देते। डॉक्टर रोहन भिवगडे हे रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट आणि स्पोर्ट्स मेडिसिन सर्जन आहेत। खारघर येथील मेडिकवर हॉस्पिटलमधील ते सिनियर ऑर्थोपेडिक सर्जन आहेत। त्यांनी सिंगापूर, कोरिया इथून जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये फेलोशिप संपादित केली आणि आजवर तब्बल 3000हून अधिक शस्त्रक्रिया अतिशय यशस्वीरित्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत। प्रामुख्याने रोबोटिक नी रिप्लेसमेंट ही प्रगत शस्त्रक्रिया ते करतात आणि याबद्दलच आज आपल्याला ते माहिती देणार आहेत। डॉक्टर, खरं तर ना आजकाल सांधेदुखीचं प्रमाण प्रचंड वाढलंय। ऑस्टिओआर्थरायटिस हा शब्द वारंवार कानावर पडतो। या चर्चेच्या सुरुवातीलाच आपल्याकडून जाणून घ्यायचंय की ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे नेमकं काय आहे? छान प्रश्न आहे तुमचा। मेनली आपला जो नैसर्गिक गुडघा असतो किंवा कोणताही सांधा असतो त्याच्यावर एक परत असते, त्या परतला आपण सांगतो कार्टिलेज। तर जेव्हा हा कार्टिलेज पूर्ण घासून जातो तेव्हा आपण त्याला ऑस्टिओआर्थरायटिस किंवा संधिवात बोलतो। तर माझ्याकडे एक साधा मॉडेल आहे गुडघ्याचा, ज्याच्यावर हा मांडीचा हाड आणि हा पायाचा हाड, ह्या हाडांमध्ये ही जी मूवमेंट होते, ही जॉईंट असते, ह्या कोटिंगला ही कार्टिलेज बोलतो आपण। तर जेव्हा ही कार्टिलेज घासून जाते तेव्हा आपण ऑस्टिओआर्थरायटिस किंवा संधिवात बोलतो। अच्छा, बरं, आजचा आपला विषय आहे रोबोटिक टोटल नी रिप्लेसमेंट। रोबोटिक शस्त्रक्रियेकडे आपण पुढे वळणारच आहोत। पण मग टोटल नी रिप्लेसमेंट म्हणजे काय? नी म्हणजे आपला गुडघा, पण टोटल म्हणजे पूर्ण गुडघ्याची वाटीच बदलता आपण की कसं? हे खूप उत्तम प्रश्न आहे। हा कॉमन प्रश्न सगळ्यांनाच असतो। मेनली काय असतं, जे मी सांगितलं, जसं मी सांगितलं की कार्टिलेज जेव्हा घासून जातो तेव्हा आपण तो नैसर्गिक गुडघ्याचा कार्टिलेज काढून एक कृत्रिम गुडघा आपण बसवतो। तर जसा हा जॉईंट असतो तर त्याच्यावर हा जो कार्टिलेज बसला असतो त्याच्यावर आम्ही हा नवीन एक आर्टिफिशियल गुडघा आपण बोलू शकतो ते बसवतो, ज्याच्यावर त्याची कोटिंग आपण नवीन बसून जाते आणि ते दुखणं कमी होऊन जातो। अच्छा, म्हणजे जो झिजलेला भाग असतो तो आपण बदलता आणि तिथे एक धातू लावला जातो, बरोबर आहे? येस येस। पण मग रोबोटिक नी रिप्लेसमेंट म्हणजे काय? तर टोटल नी रिप्लेसमेंट ही सर्जरी जी आहे ही 40 ते 50 वर्ष जुनी आहे। याच्यात खूप प्रोग्रेस झाला आहे आणि टेक्नॉलॉजी पण खूप इम्प्रूव्ह झाली आहे। तर रोबोटिक सर्जरी ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे। आता रोबोटिक सर्जरीमध्ये जो हा सांधा जो आम्ही बसवतो त्याचा जो शेप असतो हा रोबोट आम्हाला करून देतो। आम्ही CT स्कॅन करतो पायाचा ऑपरेशनच्या आधी, आणि ऑपरेशनच्या आधीच आम्हाला गुडघ्याचा साईज आणि शेप हे आम्हाला कळतं, आणि त्याच्यात आम्ही पूर्ण प्लॅन बनवून घेतो। आणि ऑपरेशनमध्ये आम्ही जेव्हा करतो तेव्हा रोबोट आम्हाला फक्त हा एक डिझाईन बनवून देतो, आणि त्याच्यात आम्ही मग तो इम्प्लांट बसवतो। अच्छा, म्हणजे शस्त्रक्रिया डॉक्टरच करतात, रोबोट नाही करत? तो रोबोट नाही करत। हे मला वाटते रुग्णांकडून पण आपल्याला हा प्रश्न विचारला जात असेल। येस येस येस। पण मला सांगा डॉक्टर, प्रत्येक ऑस्टिओआर्थरायटिसच्या रुग्णाला शस्त्रक्रियेची गरज असते का? हा खूप उत्तम प्रश्न आहे आणि हे सगळेच विचारतात। जसं मी सांगितलं की ऑस्टिओआर्थरायटिस जेव्हा आपला कार्टिलेज घासून जातो त्याला आपण बोलतो, तर त्याचे स्टेजेस असतात। अर्ली ऑस्टिओआर्थरायटिस ज्याच्यात थोडंच गुडघा घासून जातो, आणि लेट ऑस्टिओआर्थरायटिस ॲडव्हान्स स्टेज ज्याच्यात पूर्णच घासून जातो। तर स्टेज 1 आणि स्टेज 2 जे अर्ली ऑस्टिओआर्थरायटिस असतात त्याच्यात आम्ही जॉईंट प्रिझर्विंग टेक्निक्स आणि सर्जरीज करतो, ज्याच्यात आम्ही इंजेक्शन्स देतो, दुर्बीण टाकून रिपेअर करतो, अलाइनमेंट सर्जरी म्हणजे जो गुडघा पूर्ण बाक आला असतो आपण बघितलं असेल त्या बाकला आम्ही सर्जरी करून सरळ करतो। तर हे सगळे सर्जरीज रिप्लेसमेंटच्या आधी केल्या जातात। आणि जेव्हा गुडघा पूर्ण घासून जातो, जेव्हा कार्टिलेज पूर्ण खराब होऊन जाते, आणि जेव्हा आपण ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग आपण जे बोलतो, म्हणजे उठणं बसणं झोपताना नेहमी दुखत असतं, तेव्हा आम्ही ही सर्जरी ॲडवाईस करतो।
आणि हे कसं ठरतं की एखाद्या रुग्णावर आपण पारंपरिक शस्त्रक्रिया करायला हवी की रोबोटिक शस्त्रक्रियाच करायला हवी, हे पण ठरवण्याचे काही मानक असतात? तर आज रोबोटिक सर्जरी ही आपण सगळ्या रुग्णांसाठी आपण ऑफर करू शकतो. म्हणजे गुडघा समजा खराब खूप जास्त झालं असेल किंवा खूप ठिसूळ असेल किंवा वय खूप जास्त असेल, तेव्हा पण आपण ही सर्जरी करू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे डॉक्टर. खरं तर असं म्हणतात की जे नॅचरल आहे ते नॅचरलच आहे, ते दीर्घकालीन टिकतंच. पण आता नाहीच एखाद्या व्यक्तीला आपण म्हणालात की त्याच्या जीवनशैलीतच काही म्हणजे त्याला चालवतच नाही किंवा हातच उचलत नाही, अशा काही बाधा येतात. पण मग त्याला शस्त्रक्रिया करण्याशिवाय काही पर्याय नसतो. मग जेव्हा कृत्रिम गुडघा बसवला जातो त्याच्या शरीरात, तर तो दीर्घकालीन टिकावा अशीच इच्छा असेल कुठल्याही रुग्णाची. आपण जो कृत्रिम गुडघा बसवता किंवा तो भाग बसवता त्याचं वयोमान किती असतं साधारण? खूप छान प्रश्न आहे हा. आपण जसं बोलतो नैसर्गिक गुडघा नॉर्मली एक 60 वर्ष टिकतो. आर्टिफिशियल हा जॉईंट जो कृत्रिम गुडघा आम्ही टाकतो त्याची ॲव्हरेज लाईफ स्पॅन एक 15 ते 20 वर्ष असतं. समजा ॲक्टिव्ह लाईफ जास्त आहे, म्हणजे खाली मांडी घालून बसणं, सीड्या चढणं उतरणं किंवा खूप ॲक्टिव्ह पेशंट आहे, तर त्याची लाईफ अंदाजे एखाद वर्ष कमी होऊ शकते. पण जनरल लाईफ जी आहे एक 20 वर्ष आरामात चालून घेते ही. अर्थात ते जे आपण सांगितलं की 15 ते 20 वर्ष हा टिकू शकतो गुडघा, पण त्याच्यासाठी काळजी सुद्धा रुग्णाने तेवढीच घ्यावी लागत असेल. ही काळजी कशी घ्यावी डॉक्टर? सगळ्यात आधी कोणताही आम्ही समजा ऑपरेशन करो न करो, फिजिओथेरपी किंवा व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. याच्याने आपले गुडघे, आपली शरीर स्ट्रॉंग राहते आणि त्याच्याने लाईफ ऑपरेशन केल्यानंतरही आणि आधी पण जास्त राहते. आणि हे जे गुडघे असतात कृत्रिम, ते कोणत्या धातूपासून बनवले जातात साधारण? तर नॉर्मली हे आपले जे इम्प्लांट्स असतात हे टायटॅनियमनी बनलेले असतात आणि त्याच्यावर एक परत असते, एक कोटिंग असते. ती कोटिंग कोबाल्ट, क्रोमियम आणि निकलचे अलॉयनी बनलेली असते. हे जे असतात हे खूप वर्षांपासून हीच टेक्नॉलॉजीनी गुडघे आम्ही बदलत होतो. पण आजकाल नवीन टेक्नॉलॉजी अजून आली आहे ज्याच्यावर ही कोटिंग टायटॅनियम नायट्राइडनी बनलेली आहे, जी गोल्डन कलरची दिसते, म्हणून त्याला आम्ही गोल्ड नी बनवून बोलतो. सिरामिक नी आणि गोल्ड नी हे नवीन टेक्नॉलॉजी आलेले आहेत इम्प्लांट्समध्ये, ज्याचे लाईफ बोलतात 25 वर्षापर्यंत चालू शकतं. आजकाल ना एका उपचारांविषयी अनेकदा बोललं जातं, ते म्हणजे मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीज. याचा अर्थ असा असतो की कमीत कमी छिद्र, म्हणजे मला इतकं माहीत नाही आहे पण जेवढं वाचनात आलं आहे त्यानुसार, की कमीत कमी छिद्र आपल्या शरीरावर पाडून ती शस्त्रक्रिया केली जाते. आणि अशाही आता शस्त्रक्रिया केल्या जातात की ज्यामध्ये टाके जास्त मारले जात नाहीत. रोबोटिक शस्त्रक्रियेविषयी काय सांगाल डॉक्टर? ही कशा प्रकारे फायदेशीर आहे या अनुषंगानं? येस, तर मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी एक्झॅक्टली तुम्ही जसं सांगितलं की जेव्हा आपलं कट जो असतो, आम्ही गुडघ्यावर जो आम्ही इन्सिजन घेतो, तो जेव्हा 7 ते 10 सेंटीमीटर फक्त असतो, त्याला आपण मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी बोलतो. रोबोटिक सर्जरी एक स्टेप पुढे आहे. ही मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीमध्येच जेव्हा आपण रोबोटिक सर्जरी अजून ॲड करतो, त्याचा फायदा आपल्याला जास्त भेटतो. आता रोबोटिक सर्जरी जसं मी सांगितलं, तो खूप प्रिसिजनने आम्ही सर्जरी करू शकतो. 0.1 मायक्रॉनचं त्याचं एरर असतं. त्याच्यात आम्हाला मसल्सला किंवा टिश्यूला किंवा लिगामेंटला जास्त आम्हाला सर्जरी नाही करायला लागत किंवा आम्हाला कट नाही करायला लागत. त्याच्याने पेशंटची रिकव्हरी खूप फास्ट असते, त्यांचं दुखणं खूप कमी असतं आणि त्यांना फिजिओथेरपी किंवा रिहॅब खूप कमी लागतं. आम्ही रोबोटिक सर्जरीने आम्ही हे बघितलं आहे की पेशंटचं दुखणं किंवा सॅटिस्फॅक्शन हे खूप जास्त झालं आहे आणि सर्जरीनंतर ते खूप कॉन्फिडंटली चालतात. अगदीच. आता आपण म्हणालात की मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीच्या एक पाऊल पुढे आहे रोबोटिक शस्त्रक्रिया, म्हणजे अर्थात अतिशय ॲडव्हान्स्ड अशी ही शस्त्रक्रियेची पद्धत आहे. पण कितीही ॲडव्हान्स जरी शस्त्रक्रिया असली तरी ती शस्त्रक्रियाच असते शेवटी. म्हणजे अगदी लहानातलं लहान सुईने जरी आपल्याला हातावर टोचलं तरी सुद्धा आपल्याला कळ ही लागतेच. त्यासाठी रुग्णाला भूल तर द्यावीच लागत असेल ना डॉक्टर? मग या प्रकारच्या शस्त्रक्रियेमध्ये कशी भूल दिली जाते? तर हा खूप प्रॉपर क्वेश्चन एक तुमचा आहे, जे सगळ्यांनाच असतं. कारण की एक मिथ आहे असं मी बोलू शकतो की ही सर्जरी खूप पेनफुल असते किंवा या सर्जरीला खूप जास्त दुखतं, खूप जास्त रिकव्हरी लागते. तर आजची टेक्नॉलॉजी आणि प्रोसिजर आमची अशी असते की ही कम्प्लिटली ऑलमोस्ट पेनलेस होऊन गेली आहे. आपण ही भूल जी आहे रिजनल अनेस्थीसियामध्येच करतो, म्हणजे कमरेत एक इंजेक्शन देतो ज्याच्याने पाय सुन्न होऊन जातात
आणि पेशंटला काही समजत नाही. पेशंट जागा असतो पण पेशंटचे पाय कम्प्लिटली सून होऊन जातात आणि पेशंटला ऑपरेशनचं काहीच दुखणं नसतं. ऑपरेशनच्या नंतर आम्ही मांडीत एक इंजेक्शन देऊन ठेवतो ज्याला आम्ही ॲडक्टर कॅनल ब्लॉक बोलतो. याच्याने पेशंटचं दुखणं खूप कमी असतं ऑपरेशन नंतरही. आणि मल्टीमोडल एनर्जीचे आम्ही बोलतो ज्याच्यात आम्ही पॅचेस इंजेक्शन्स हे देऊन पेशंटला खूपच कमी दुखणं राहतं आणि रिकव्हरी खूप फास्ट होऊन जाते. अगदीच. आता मला रिकव्हरी विषयीच तुम्हाला विचारायचं होतं. शस्त्रक्रियेबाबत आपण अतिशय सविस्तर माहिती दिलेली आहे आपल्या सर्व प्रेक्षकांना. आता डॉक्टर, टोटल नी रिप्लेसमेंट केली रोबोटिक पद्धतीने की रुग्ण किती दिवसात घरी जाऊ शकतो रुग्णालयातून? हे आम्ही आजकाल फास्ट ट्रॅक सर्जरी करून घेतले, ज्याच्यात सकाळी समजा आपण सर्जरी करतो तर संध्याकाळपर्यंत पेशंट बसून आणि उभं राहून आणि चालवणं इमिडिएटली चालू होऊन जात असते. 1-2 दिवसात पेशंटला आम्ही डिस्चार्ज करून घरी पाठवत असतो. खूपदा त्यांना वॉकरची पण गरज लागत नाही. त्यांचं कॉन्फिडन्स, त्यांचं पेन एवढं कमी असतं की पेशंट दुसऱ्या दिवशीपासूनच बिना वॉकर पण चालायला आजकाल सुरू होऊन जातात. हे फार महत्त्वाचं सांगितलं डॉक्टर आपण, की दुसऱ्या दिवशी डॉक्टर बिना वॉकर म्हणजे कोणत्याही आधाराशिवाय चालायला सुरुवात करतात. पण तरीही आपण लगेच त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी रुग्णांना जाऊ देत नाही रुग्णालयातून. तर आपण 1-2 दिवस त्यांना हो. ठेवता तुमच्या देखरेखीखाली. ही अतिशय उत्तम बाब आहे. पण मग पुढे त्यांची काळजी घ्यावीच लागत असेल की हा रिकव्हरी पिरियड कसा असतो डॉक्टर? तर टोटल नी रिप्लेसमेंटची रिकव्हरी अंदाजे 1 ते 2 महिने लागून जातं. थोडंफार सूज किंवा थोडंफार दुखणं इथे तिथे थोडं राहू शकतं. पण मेनली जे आहे जसं मी सांगितलं की काही दिवसांमध्येच पेशंट एवढे कॉन्फिडंट असतात की ते चालून घेतात. फिजिओथेरपी हे आम्ही नेहमी पेशंटला सांगत असतो की तुम्ही चालू ठेवायची ऑपरेशन नंतरही. जसं आपण सांगतो की एक हेल्दी लाईफस्टाईल आपण एक मेंटेन ठेवायचं, ज्याच्यासाठी आपण व्यायाम करत राहायचं, चांगलं जेवण करायचं. तसंच आम्ही कोणत्याही ऑपरेशन नंतर तसंच सांगतो की तुम्हाला व्यायाम हे जे शिकवलं असतं ते एक लाईफ लॉंग टाईप आपण चालू ठेवायचं, ज्याच्याने त्याची रिकव्हरी चांगली राहते. नंतर जाऊन गुडघ्याचा काही त्रास होत नाही, स्टिफनेस किंवा पेन नाही राहत असं. मुळातच शस्त्रक्रियेनंतरच नाही तर एकूणच आपल्याला जर सुदृढ जगायचं असेल तर व्यायाम अतिशय महत्त्वाचा असतो, असं तुम्ही डॉक्टरच आम्हाला नेहमी सांगत असता. डॉक्टर, जेव्हा टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी होते त्याच्यानंतर आपण म्हणालात की रोबोटिक पद्धतीने ही शस्त्रक्रिया झाली तर फार काही रुग्णाला दुखत नाही शस्त्रक्रियेनंतर. पण जर त्याच्या वेदना थांबतच नसतील, त्याला दुखतच असतील अनएक्सपेक्टेडली, तर कोणतेही उपचार असतीलच की त्यावरही? तर मेनली हा खूप रेअर असतो की ऑपरेशन नंतर रुग्णांना खूप जास्त दुखतं किंवा त्रास होतो. समजा असं असेल तर नॉर्मली आमच्याकडे मेडिसिन्स असतात, फिजिओथेरपी असतं, ज्याच्याने पेशंटची रिकव्हरी आणि पेन खूप कमी करू शकतो, ज्याच्याने त्यांची रिकव्हरी फास्ट करू शकतो. त्याच्यात जसं मी सांगितलं इंजेक्शन्स असतात मांडींमध्ये, ज्याच्याने दुखणं वगैरे कमी राहतं. मेडिसिन्स आणि पॅचेस असतात ज्याच्याने पेशंटचं पेन खूप कमी राहतं. आणि आजकालची टेक्नॉलॉजी एवढी वाढली आहे की पेशंट ॲक्च्युली आम्हाला असं विचारतो की सर मला यकीनच होत नाही की माझी सर्जरी झाली आहे, कारण की माझं काहीच दुखत नाही आहे, मी चालतोय, गुडघा मोडतोय आणि मला काही असं जाणवत नाही आहे. हा एक खूप कॉमनली आजकाल झाला आहे या टेक्नॉलॉजीमुळे की पेशंटचं रिकव्हरी आणि पेन खूप कमी राहते. डॉक्टर, या सगळ्या चर्चेत ना आपण फिजिओथेरपीचा उल्लेख वारंवार केला आणि शस्त्रक्रियेनंतर फिजिओथेरपी फॉलो करणं किती आवश्यक आहे हे सुद्धा आपण सांगितलेलं आहे. आता एकूणच आपल्या आयुष्यभरातच फिजिओथेरपीचं किती महत्त्व आहे हे आपण सांगावं अगदी सविस्तरपणे. फिजिओथेरपी हा सगळ्यात मोठा आणि इम्पॉर्टंट फॅक्टर असतो. गुडघेच नाही पण सगळ्याच ऑर्थोपेडिक कंडिशन्समध्ये आपल्याला फिजिओथेरपी ही खूप इम्पॉर्टंट गोष्टी असते. जेव्हा पण आता जसं मी सांगितलं अर्ली स्टेजेस ऑफ ऑस्टिओआर्थरायटिस, म्हणजे जेव्हा सांधा पूर्ण घासला नाही आहे तेव्हा सगळ्यात पहिला आपला ट्रीटमेंट असतो की काही मेडिसिन्स आणि फिजिओथेरपी हेच पहिली ट्रीटमेंट असते. फिजिओथेरपीमध्ये काही मशीन्स असतात, काही एक्सरसाइजेस असतात, ज्याच्याने दुखणं हे कमी होऊन जातं आणि रिकव्हरी खूप छान असते. जेव्हा जसं असं गुडघा जास्त घासून जातो आणि एक पॉईंटला फिजिओथेरपीची पण ट्रीटमेंटनी पण त्यांचं दुखणं नाही कमी होत, तेव्हा आम्ही पेशंटला सांगतो की आता हा लास्ट उपाय आहे गुडघा रिप्लेसमेंटचा, जो आपण केला पाहिजे.
असं. खरं तर ना हे सगळं तेव्हा शक्य होत असेल जेव्हा रुग्ण आपसुकपणे तुमच्याकडे येत असतील तुमचा सल्ला घ्यायला. आजकाल होतं असं की माझं वय वाढलंय ना, आता मला काही वेगवेगळी दुखणी होणारच, पण गुडघे दुखीवर असाही उपाय आहे हे अजून लोकांना माहीतच नाहीये की आपण झिजलेला भाग बदलू सुद्धा शकतो. तर तुमच्याकडून जाणून घ्यायचंय डॉक्टर की अशी कोणती गुडघे दुखीचा टप्पा येतो किंवा वेळ येते जेव्हा डॉक्टरांकडे जावंच कोणत्याही व्यक्तीने? हा खूप चांगला प्रश्न विचारलं. जसं मी आधी पण सांगितलं की सगळ्यांना ज्यांना पण ऑस्टिओआर्थरायटिस असतं त्यांना हा नी रिप्लेसमेंट सर्जरी हा ॲडवाईस केला नाही जात किंवा गरज नसते. ज्यांचं आर्थरायटिस खूप कमी आहे आणि त्यांना आपले डे टू डे ॲक्टिव्हिटीज जे आपण बोलतो ते स्वतः करता येतं, त्यांना चालणं बसणं आरामात 1 ताससाठी ते चालू शकतात, व्यायाम करू शकतात, पण थोडंसं दुखतंय, मोस्टली अशा केसेसला फिजिओथेरपीच मेन इम्पॉर्टंट ट्रीटमेंट राहते. जेव्हा आपले डे टू डे ॲक्टिव्हिटीज नाही करतायत, म्हणजे बसलेलं व्यक्ती उठताना खूप दुखतं आहे, चालताना खूप दुखतं आहे, डेली दुखतं आहे, त्यांना ऑलमोस्ट डेली काही ना काही पेन किलर खायला गरज लागत आहे, अशा पेशंटला आम्ही सांगतो की तुम्हाला ही सर्जरी लागायची शक्यता आहे. एक्सरेज करून बघतो, एक्सरेमध्ये आम्ही कन्फर्म करतो की त्यांची पूर्ण कार्टिलेज जी आहे गुडघ्याची पूर्ण घासून गेली आहे, तेव्हा आम्ही त्यांना ॲडवाईस करतो सर्जरी. मेनली ही सर्जरी जी आहे पेशंट डिमांड करते, म्हणजे पेशंट बोलतोय की मला आज खूप दुखतंय आणि हे दुखणं माझं कमी होत नाही आहे काहीही करून, म्हणजे त्यांनी घरगुती उपाय केला, त्यांनी मेडिसिन्स घेतले, त्यांनी फिजिओथेरपी केले आणि सगळं त्यांनी उपाय करूल्यानंतर जेव्हा पेशंट बोलतो की सर आता मला काहीही करून हे दुखणं नाही कमी होत आहे, तेव्हा ही सर्जरी आम्ही ॲडवाईस करत असतो. बरं, आतापर्यंत जे आपलं मार्गदर्शन मिळवलं ना सर, ते एकूण एक साधारण 60तल्या रुग्णांसाठी किंवा आजी आजोबांसाठीचं होतं. आता वळूया स्पोर्ट्स इंजुरीजकडे. जेव्हा शाळेतल्या एखाद्या विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला किंवा कॉलेजमध्ये असलेल्या एखाद्या विद्यार्थ्याला जेव्हा स्पोर्ट्स इंजुरी होते, त्याच्या गुडघ्याला मार लागतो, तेव्हा सुद्धा आपण ही रिप्लेसमेंट सर्जरी करू शकतो? नाही, तर ही रिप्लेसमेंट सर्जरी मेनली एक ओल्ड एज पेशंटसाठीच आहे. जेव्हा गुडघा पूर्ण घासून गेला आहे, कार्टिलेज खराब झाला आहे, त्यांच्यासाठी वयोमानानुसार. वयानुसार ही नॉर्मल एज जी असते ही सर्जरीची आमची एक 60 to 80 एज आम्ही एक सांगतो, ही नॉर्मल एज असते या सर्जरीसाठी. त्याच्या आधी समजा गुडघा जास्त घासतोय तर आम्ही जसं सांगितलं की अलाइनमेंट चेंज सर्जरीज ज्याला बोलतो आम्ही, HTO हाय टिबल ऑस्टिओटॉमी किंवा पार्शल नी रिप्लेसमेंट, म्हणजे फक्त अर्धाच गुडघा खराब झाला आहे त्यालाच आम्ही फक्त बदलतो. जेव्हा यंग पेशंट असतात आणि त्यांचे लिगामेंट इंजरीज होतात, त्यांच्यात आमची ट्रीटमेंट कम्प्लिटली वेगळी असते. समजा त्यांना लिगामेंट टेअर झाले आहेत आणि मिनिस्कल म्हणजे गादी, गुडघ्याची गादी ती फाटून गेली आहे, तर त्यांना आम्ही 2 कीहोल सर्जरी करून आम्ही त्याला रिपेअर करू शकतो. ही सर्जरी जी आहे ही नॉर्मली ज्यांची गुडघे झिजले नाही आहेत किंवा ज्यांचा गुडघा चांगला आहे आणि त्यांचे लिगामेंट्स ते खराब झाले आहेत किंवा तुटले आहेत, त्यांच्यातच आम्ही हे दुर्बीननी सर्जरीज करत असतो. तर नॉर्मली हे जे कॅटेगरी जे बोलतो आपण स्पोर्ट्स इंजरीज, ज्याच्यात आपण फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी हे खेळताना गुडघ्यांचे लिगामेंट किंवा खांद्याचे लिगामेंट हे फाटून जातात आणि त्याच्यामुळे त्यांना दुखतं किंवा अनस्टेबलनेस म्हणजे गुडघा त्यांना स्टेबल नाही वाटत, तर अशा केसेसमध्ये आम्ही कीहोल सर्जरी आर्थ्रोस्कोपी करून आम्ही त्याला रिपेअर करतो. अच्छा, खरं तर ना सर्वांचे गुडघे अगदी सुदृढ राहावे, मुळात सगळी आपली हाडं ही कायम मजबूत राहावी, यासाठी डॉक्टर आपला सल्ला हवाय. आहारात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश करावा? हा खूप एक छान प्रश्न आहे. मेनली जसं एक बोलणं आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे आपलं गुडघं खराब न हो त्याच्यासाठी आपल्याला काळजी नेहमीच घ्यायला पाहिजे. हाय प्रोटीन डाएट आणि हाय कॅल्शियम डाएट हे खूप इम्पॉर्टंट आहे. दूध, दुधाचे प्रोडक्ट्स, अंडी हे सगळे जे प्रोडक्ट्स असतात जेवणामध्ये, त्याच्याने गुडघ्याची स्ट्रेंथ, मसल स्ट्रेंथ ही चांगली राहते. त्याच्यासोबत एक्सरसाइज करणं, रेग्युलर एक्सरसाइज करणं, डेली मिनिमम एक 15 ते 20 मिनटं, समजा वेळ नाही भेटत असेल तर ॲटलिस्ट 5-10 मिनटं सकाळी संध्याकाळी उठून काहीतरी व्यायाम करणं हे खूप गरजेचं आहे. अगदीच डॉक्टर, आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि एवढं सखोल मार्गदर्शन आपल्या सगळ्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. डॉक्टर रोहन, धन्यवाद. धन्यवाद मला इथे दाखव. थँक्यू.
प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.